आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? ठीक आहे, मी आता स्क्रीन शेअर करतोय. तर याच्यामध्ये सगळ्यांना स्क्रीन दिसतीये. ठीक आहे, जे काही मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, सिम्पली त्या लिंकवर क्लिक करायचं. एका ब्राउझरमध्ये, कोणत्याही ब्राउझरमध्ये, मोबाईलच्या ब्राउझरमध्ये ओपन करायचं. ठीक आहे, ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला नवीन अकाउंट किंवा नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर क्रिएट न्यू वरती क्लिक करायचं. क्रिएट न्यू वरती क्लिक केल्यानंतर हे असं टॅब दिसतील तुम्हाला. तर त्याच्यामध्ये काय करायचं, स्टार्टिंगला जो रोल नंबर दिलेला आहे तो रोल नंबर टाकायचा. तर युजर नेम म्हणजे रोल नंबर टाकायचा. ठीक आहे, आता रजिस्ट्रेशन करताना हे रजिस्ट्रेशन वगैरे तुम्हाला प्रोसेस सांगतो, पण त्याच्या अगोदर, ठीक आहे, त्याच्या अगोदर इकडे 3 डॉट दिसतात राईट साईडला, राईट कॉर्नरला. ठीक आहे, या 3 डॉट वरती मी क्लिक केलं. तर 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर इथे ओपन स्पेक्ट्रा आहे. आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यामुळे त्याच्या जागेवर तुम्हाला काय दिसेल, इन्स्टॉल स्पेक्ट्रा. किंवा बऱ्याच जणांनी ते ऍप इन्स्टॉल केलेलं असेल. ज्यांनी केलेलं नसेल तर इथे ओपन स्पेक्ट्राच्या जागेवर काय असणार आहे, इन्स्टॉल स्पेक्ट्रा ऍप. ठीक आहे, ते इन्स्टॉल करायचं किंवा ऍड टू होम स्क्रीन करायचं. इन्स्टॉल करायचं किंवा ऍड टू होम स्क्रीन करायचं. त्याच्यानंतर काय, इकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं. ठीक आहे, तुम्ही इथे तुमचा जो रोल नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, ठीक आहे, रोल नंबर काय दिलेला आहे तुम्हाला, BSP या लेटरने दिलेला आहे. BSP फॉर एक्झाम्पल मी एखाद्याला दिलेला असेल 998, हा रोल नंबर जो काही तुम्हाला प्रोव्हाइड मेसेज केलेला आहे तो रोल नंबर टाकायचा आणि तुमचा मेल आयडी टाकायचा. फॉर एक्झाम्पल माझा मेल आयडी टाकतो मी इथे kunjay.nikhil0. ठीक आहे, मेल आयडी व्यवस्थित टाकायचा. जो काही मेल आयडी तुमच्या मोबाईलवरती रजिस्टर असेल किंवा ऑलरेडी रजिस्टर केला असेल तर दुसरा एखाद्या मोबाईल ज्याच्यावर मेल येईल असा मेल आयडी टाकायचा. त्यानंतर पासवर्ड टाकायचा. ठीक आहे, पासवर्ड कोणताही टाकू शकता. मी इथे 1 2 3 4 5 6 टाकतो. ठीक आहे, परत कन्फर्म करायचा, सेम पासवर्ड परत एकदा टाकायचा 1 2 3 4 5 6. ठीक आहे, त्यानंतर तुमचं नाव टाकायचं. ठीक आहे, नाव टाकू शकता तुमचं. ठीक आहे, माझं नाव टाकलं मी. त्यानंतर इथे 2 टॅब दिसतात, एक तर साइन अप आणि दुसरं आहे लॉग इन. तर त्याच्यावरती साइन अप वरती क्लिक करायचं. डाव्या बाजूचा जो, हा बोला, डाव्या बाजूचा जो आहे तो साइन अप वरती क्लिक करायचा. आवाज येतोय ना सगळ्यांना? येतोय सर. ठीक आहे, साइन अप वरती क्लिक केल्यानंतर ही प्रोसेसिंग होईल. ठीक आहे, एक मिनिट. इथे साइन अप वरती क्लिक करायचं, प्रोसेसिंग होत आहे. आता प्रोसेसिंग झाल्यानंतर असा एक मेसेज येईल तुम्हाला, यू हॅव सक्सेसफुली क्रिएटेड युअर अकाउंट. ठीक आहे, अकाउंट क्रिएट झालेलं आहे. टू बिगिन युझिंग दिस साइट यू विल नीड टू ऍक्टिव्हेट युअर अकाउंट वाया ईमेल दॅट यू हॅव टू सेंड ऑन युअर मेल ऍड्रेस. ठीक आहे, आता काय करायचंय, तुमचा मेल जो टाकला होता, मेल आयडी जो टाकला होता तो ओपन करायचा. आता मी माझा इथे मेल आयडी ओपन करतोय. इथे मेल आलेला आहे, बघू शकता तुम्ही, स्पेक्ट्राचा. ठीक आहे, माझ्या मेल आयडी वरती आलेला आहे. ती मेल आयडी मी ओपन करतोय. ठीक आहे, तुमचा जो मेल आयडी टाकलेला आहे त्याच्या मेल आयडीवर तो जीमेल अकाउंट ओपन करायचं. त्या मेल आयडी वरती एक लिंक आलेली आहे. सगळ्यांना दिसते? हे सगळ्यांना दिसतंय का? हो. ठीक आहे, ही जी लिंक आलेली आहे ऍक्टिव्हेट बटन, ठीक आहे, ही रेड कलर मध्ये लिंक आलेली आहे. ठीक आहे, या रेड कलर मधल्या लिंक वरती क्लिक करायचं सिम्पली. ठीक आहे, मी या लिंक वरती क्लिक केलंय. आता मी क्रोम वरती ओपन करतोय, किंवा तुम्ही जर ऍप इन्स्टॉल केलं असेल तर ऍप मध्ये ओपन करा किंवा ब्राउझर मध्ये ओपन करा, कशामध्ये ओपन करू शकता. मी क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करतो. ठीक आहे, ते तुम्ही ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ऍप मध्ये ओपन करू शकता किंवा ब्राउझर मध्ये ओपन करू शकता. त्यानंतर ही स्क्रीन दिसेल तुम्हाला. ठीक आहे, ऍक्टिव्हेशन की ते ऑलरेडी टाकलेली असेल, फक्त इथे ऍक्टिव्हेट बटन वरती प्रेस करायचं. ऍक्टिव्हेट बटन वरती प्रेस केलं तर तुमचं युअर अकाउंट वॉज ऍक्टिव्हेटेड सक्सेसफुली असं मेसेज येईल. त्यानंतर इथे मध्ये डार्क किंवा बोल्ड मध्ये लॉग इन आहे. ठीक आहे, त्या लॉग इन मध्ये बघू शकता इथे यू कॅन नाव लॉग इन विच युजर नेम अँड पासवर्ड दॅट यू हॅव प्रोव्हाइडेड. म्हणजे जो युजर नेम पासवर्ड तुम्ही टाकला होता त्याने लॉग इन करू शकता. आता मी इथे काय केलं, लॉग इन बटनवर क्लिक केलं. ठीक आहे, आता लॉग इन केल्यानंतर तुमचा जो युजर नेम टाकला होता, ठीक आहे, आता तुमचा जो युजर नेम काय असेल, तुमचा जो रोल नंबर दिलेला आहे मी तुम्हाला, आपण टाकला होता BSP
998. आता याच्या जागेवर तुमचा जो काय टाकलाय BSP स्मॉल मध्ये टाकायचं. BSP स्मॉल मध्ये रजिस्टर करताना स्मॉल मध्ये टाकायचं. त्यानंतर जो काही तुम्ही पासवर्ड टाकला होता 1 2 3 4 5 6, ठीक आहे, जो पासवर्ड टाकायचा इथे लॉग इन वरती क्लिक करायचा. ठीक आहे. आता लॉग इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त इथे वेट करायचंय 1-2 तासासाठी, कारण जे तुमचा रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आवाज येतो सगळ्यांना? येतोय रजिस्ट्रेशन सर. केलं, हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यासाठी ऍक्टिव्हेशन साठी, म्हणजे इथे एक सरांकडे, आपल्या प्रिन्सिपल सरांकडे ऍक्टिव्हेशन की आहे. ठीक आहे. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऍक्टिव्हेट व्हायला थोडा वेळ लागतो. ते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तुमचं लॉग इन करू शकता ऍप मध्ये. ठीक आहे. क्लिअर आहे हा मेसेज सगळ्यांना? हे समजलं आतापर्यंत काय करायचं? हो. क्लिअर आहे? हा बोला. सर आमचं ऍक्टिव्हेट होत नाही माझं. होईल होईल. असं ही पूर्ण प्रोसेस केली आहे का रजिस्ट्रेशनची लिंक क्लिक करून? हो केली, पण ते जीमेल ला मेसेज पण आला, पण ते ऍक्टिव्हेट होत नाही. हा होईल. ज्यांचं लिंक आलेली आहे त्यांचं ऍक्टिव्हेशन होईल. ऍप इन्स्टॉल केलंय का? हो. हा ऍप इन्स्टॉल केलं असेल तर होईल. लिंक हे बॅक एंडला ऍक्टिव्हेट करून देणार आहे, त्याची काळजी करू नका. ठीक आहे. ज्यांना हे झालेलं नाही, ज्यांची ही प्रोसेस झाली नाही ती प्रोसेस करून घ्या. ठीक आहे. तरी काय प्रॉब्लेम आला तर मला कॉल किंवा मेसेज करा. ठीक आहे. आता ज्यांनी ऍप इन्स्टॉल केलेलं नसेल त्यांच्यासाठी सांगतोय. या 3 डॉट वरती राईट साईडला जे 3 डॉट आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे ओपन स्पेक्ट्रा आहे, मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यामुळे ते दाखवतोय ओपन स्पेक्ट्रा. पण तुमच्याकडे इन्स्टॉल केलेलं नसेल तर त्याच्यावरती किंवा ऍड टू होम पेज असं मेसेज येईल, असं दाखवेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय होईल, तुमचं स्पेक्ट्रा ऍप ओपन होईल किंवा ऑन होईल. आता मी ऑलरेडी एक रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. मी माझ्या नावाने केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन दिसेल, त्याची मेन स्क्रीन. ठीक आहे. त्या मेन स्क्रीन वरती काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो, किंवा तुम्ही ऍप मध्ये पण इन्स्टॉल करू शकता. ऍप मध्ये लॉग इन करू शकता. इथे दिसते सगळ्यांना स्पेक्ट्रा म्हणून लास्ट जे ऍप आहे ते स्पेक्ट्रा, त्याच्यावरती मी क्लिक केलं. ठीक आहे. इथे तुम्ही लॉग इन होत आहे. थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे लॉग इनला थोडा प्रॉब्लेम होता.